सुरगाणा तालुक्याच्या पश्चिमेस उंबरठण क्षेत्रातील निंबारपाडा, राशा, कृष्णनगर, उंबरठण आदी गावांना 6 मार्च रोजी भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते। यावेळी परिसरातील नागरिक भयभीत झाले होते। या भूकंपाची नोंद मेरी नाशिक येथील भूकंप मापक केंद्रात 6 मार्च रोजी 9:59 2.3 रिश्टर स्केल इतके झाले होते। यासारखे सौम्य धक्के काही गावात जाणवले होते। या गावात जमिनीतून मोठे आवाज ऐकू येत होते। घरावरील पत्रे हल्ले, काहींच्या घरात मांडणीवरील भांडी कोणते डबे खाली पडले होते। तर उंबरठण येथे सौम्य धक्का बसल्याने जमीन हादरल्याने अनेक जण घरातून बाहेर पडले होते। नागरिकांना दिलासा देण्यासाठी तहसीलदार रामजी राठोड यांनी कृष्णनगर, उंबरठण, निंबारपाडा या गावात प्रत्यक्ष भेटी देऊन गावाची पाहणी करीत नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून न जाण्याचे आवाहन केले। येत्या काळात भूकंपाची तीव्रता जर वाढली तर नागरिकांनी काळजी घ्यावी। तात्काळ घराबाहेर मोकळ्या जागेत जावे। रात्री अपरात्री बाहेर निघताना विजेच्या तारा, खांब यापासून दूर उभे राहावे। नागरिकांशी चर्चा करीत धीर देत मनोधैर्य वाढवून दिलासा दिलाय। यावेळी नागरिकांनी मनमोकळेपणाने तहसीलदार यांच्याशी संवाद साधत आपल्या समस्या सांगितल्या। त्या सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न शासनाच्या वतीने करण्यात येतील असे नागरिकांना आश्वासन देण्यात आले। यावेळी समवेत आदिवासी संघटनेचे कार्यकर्ते रतन चौधरी, सामाजिक कार्यकर्ते माधव पवार, मोहनाबाई गायकवाड, कृष्णनगर येथील बळवंत अलबाड, मोहन खांडवी, किसन चौधरी, सित्रा खांडवी, नारायण अलबाड, लीलाबाई चौधरी, भोरीबाई चौधरी, रेश्मा चौधरी, अशोक खांडवी, कृष्णा चौधरी, मालती भोय, मनोहर केंगा आदी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी तालुका प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।